लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। भारतीय निवडणूक आयोगाशी तडजोड करण्यात आली आहे। या व्यवस्थेत काहीतरी गडबड आहे। महाराष्ट्रात प्रौढांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं। निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी 5:30 वाजता मतदानाचे वेगळे आकडे सांगितले आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 ते 6-7 दरम्यान 65 लाख इतकी मतं पडली। 2 तासात 65 लाख मतदान करणं अशक्य आहे। मतदाराला मतदान करण्याकरता सुमारे 3 मिनिटं लागतो। त्याप्रमाणे पहाटे 2 वाजेपर्यंत मतदारांनी रांगेत उभं राहायला हवं होतं, पण तसं झालं नाही। राहुल गांधी पुढे असे म्हणतायत की निवडणुकीची व्हिडिओग्राफी आम्ही मागितली, पण आयोगाने ती द्यायला स्पष्टपणे नकार दिला। इतकंच नाही तर कायदा बदलला जेणेकरून व्हिडिओबद्दल पुढील प्रश्न विचारू शकणार नाही, असं म्हणत राहुल गांधींनी अमेरिकेच्या बोस्टनमधून भारतीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला। राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली, भारतीय लोकशाहीची बदनामी केली, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत। हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे। निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे, पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत। आणि विशेषतः माझा त्यांना सल्ला आहे, त्यांनी जनतेत जाऊन काम केलं पाहिजे। जगभरात फिरून भारताची बदनामी करून त्यांची मतं वाढणार नाहीत। जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। कुटुंब म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा। शरद पवारांसोबतच्या पुण्यातील बैठकीनंतर अजित पवारांचं विधान। शरद पवार संस्थाध्यक्ष तर ट्रस्टी म्हणून आपल्याला यावं लागतं, अजितदादांची स्पष्टोक्ती। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काहींना कायमचं शेतात जावं लागेल। खासदार संजय राऊतांची एकनाथ शिंदेंचं नाव न घेता सडकून टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा रद्द। काही अपरिहार्य कारणांमुळे दौरा रद्द झाल्याची सोलापूर जिल्हा प्रमुखांची माहिती। राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली, त्यापेक्षा देशाच्या जनतेत जाऊन विश्वास जिंकायला हवा, फडणवीसांनी राहुल गांधींना सुनावलं। नॅशनल हेराल्ड कथित घोटाळ्याप्रकरणी अमरावतीत भाजपकडून प्रतिकात्मक अंत्ययात्रा, तर भाजपचे कार्यकर्ते पोलिसांशीही भिडले। काँग्रेसबरोबर सामना होण्याची शक्यता। सोलापुरातील शिवमेळाव्याच्या जाहिरातीतून तानाजी सावंतांचा फोटो गायब। तानाजी सावंतांचे बंधू शिवाजी सावंतांकडून मेळाव्याचं नियोजन, तर फोटो वगळल्यानं सावंत बंधूंमध्ये फुटीच्या चर्चांना उधाण। अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणी दोषी अभय कुरुंदकरला जन्मठेप, तर इतर दोघांना 7 वर्षांची शिक्षा। रस्त्याअभावी उपचाराला विलंब झाल्यानं महिलेचा मृत्यू। कोल्हापूरच्या बेंडाई धनगरवाड्यातली घटना, तर अमरावती जिल्हा रुग्णालयात हातात सलाईन धरून रुग्णाला नेण्याची वेळ। पुण्यातील तरुणीला झिपलाईन साहसी खेळ भोवला। झिपलाईनिंग करताना 30 फुटावरून कोसळून तरुणीचा मृत्यू। पुण्यातल्या भोरच्या वॉटर पार्कमधली घटना।
पूजा खेडकरची आत्तापर्यंत ठोस चौकशी झाली नाही, सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण. तर पोलिसांसमोर हजर राहण्याचेही न्यायालयाचे पूजा खेडकरला निर्देश. सोनं 1 लाख पार. सोन्याचा दर प्रति तोळा 1,01,000 सोन्याला मिळाला विक्रमी दर.